ओम सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जन्यामहङ्काल ओंकारममलेश्वरं परल्यावैजनाथाञ्च दाकिन्या भीमाशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वारणशातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार घृष्णेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगानि ओम नमो नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं निर्वधिकाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता तुन्वन्ति देवैस्तवैर्वेदे काङ्गपदक्रमोपनिषदं गायन्ति यमकामगा ध्यानावस्थि तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। ओम कालपर्यंत आपण 4थ्या अध्यायाचं विवरण पाहिलेलं आहे. आता आजपासून आपण 5व्या अध्यायाचं पाहूया. 5व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन भगवंतांना प्रश्न करतात की काय प्रश्न करतात भगवंताला की त्यांनी दोन्ही मार्गाचं विश्लेषण केलं, म्हणजे ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग या दोन्ही मार्गाचं विश्लेषण केलं. त्यामुळे अर्जुनाला ही शंका निर्माण झाली की आता कोणतं मार्ग आपल्याला कल्याणकारक करणारा आहे, म्हणजे आपल्यासाठी योग्य असे कोणतं मार्ग आहे. मग त्यासाठी प्रश्न विचारतात अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात? अर्जुन उवाच जजमेंट झाली वाटतं. कर्मणा कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणतात की हे श्रीकृष्ण, तुम्ही मला दोन्ही कर्मयोग आणि ज्ञानयोग याचं वर्णन करता. याच्यामध्ये दोनोपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक असं जे एक साधन असेल ते मला तुम्ही सांगा. आता दोन्ही मार्गाचं विश्लेषण भगवंतांनी जे आहे 2ऱ्या अध्यायापासून ते 4थ्या अध्यायापर्यंत केलेलं आहे. त्यामध्ये करताना ते कधी ज्ञानयोगाचं वर्णन सांगतात आणि केव्हा कर्मयोगाचं सांगतात. तर असे हे पाहून अर्जुनाला प्रश्न निर्माण झाला की आपल्यासाठी योग्य असं कोणतं मार्ग आहे, ज्ञानयोग की कर्मयोग. तीच शंका अर्जुन पहिल्या श्लोकामध्ये विचारत आहेत की मी माझ्यासाठी निश्चित असं कोणतं आहे ते तुम्ही मला निश्चित करून सांगा, म्हणजे माझ्यासाठी योग्य काय आहे हे तुम्हीच सांगा, असं अर्जुन भगवंतांना प्रार्थना करीत आहेत. त्याच्या उत्तरात भगवंत म्हणत आहेत श्री भगवान उवाच. भगवंत काय म्हणतात पुढे? संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ.
तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. भगवान म्हणतात की कर्मखंड्याक आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत, परंतु त्या दोहोतही कर्मखंड्याकाहून कर्मयोग काढण्यात कोप असल्याने श्रेष्ठ आहे. आता भगवंत म्हणत आहेत अर्जुनाला की कर्मखंड्याक म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्हीही चांगलेच आहेत, दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत. म्हणजे दोन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाने जरी गेलं तरी आपलं परम कल्याणच होतं. परंतु आपल्याकरिता जे आहे, मनुष्याकरता या पृथ्वी तलावरती कर्मखंड्याक म्हणजे ज्ञानयोगाहून कर्मयोग हे जे आहे ते साधन करण्यासाठी याच्यापेक्षा खोपा आहे. त्यासाठी तुझ्याकरिता जे आहे ते कर्मयोग हेच सोपं आहे असं तू समज, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहे. आता यापुढे कर्मयोगाचं जे महत्त्व आहे ते 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतील. श्रेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्विद्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमोच्यते. आता भगवान म्हणत आहेत अर्जुनाला, हे अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण प्रीती द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य सुखाने या संसारबंधनातून मुक्त होतो. आता भगवान अर्जुनाला म्हणत आहेत की कर्मयोगाचं आचरण जे आहे ते केल्यानं मनुष्य जो आहे तो सुख दुःखाच्या द्वंद्वापासून रहित होतो, प्रीती आणि द्वेष या द्वंद्वापासून रहित होतो आणि तो या संसारबंधनातून मुक्त होतो. म्हणून सर्व मनुष्यांनी आणि तू सुद्धा या कर्मयोगाचं आचरण करणं हे योग्य आहे असं अर्जुनाला भगवंत सांगत आहेत. याच्या पुढे 4थ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की या दोन्हीमध्ये फळ जे आहे फलाच्या दृष्टिकोनातून एकच आहेत की वेगळे आहेत हे अर्जुनाला भगवंत सांगत आहेत. सांख्ययोगो पृथक् बालः प्रवदन्ति न पंडितः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. आता यापुढे भगवंत सांगत आहेत, वर सांगितलेले कर्मखंड्याक आणि कर्मयोग ही वेगवेगळी फळ देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, पंडित नव्हेत. कारण दोहोपैकी एकाच्या ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोहोचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की कर्मखंड्याक म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग ही वेगवेगळी आहेत असं कोणाला वाटतं, तर जे मूर्ख आहेत त्यांना असं भगवंत या श्लोकामध्ये म्हणत आहेत. म्हणजे ते मूर्ख आहेत कोणत्या याच्यानी, तर ते पंडित नाहीत. म्हणजे दोन्हीचं फळ हे वेगवेगळं आहे असं ज्यांना वाटतं त्यांना ते पंडित नाहीत तर ते मूर्ख आहेत असं भगवंताला या श्लोकामध्ये म्हणायचं आहे. म्हणजे ते काय म्हणतात की जे महात्मे दोन्हीचं फळ एकच आहे असं जे पाहतील ते जे महात्मे आहेत ते पंडित आहेत आणि म्हणून ते कोणत्या दोन्हीपैकी एका मार्गाचं जरी आचरण केले तर ते एकच परमात्म्याला प्राप्त होतात असं भगवंतांचं सांगणं आहे. तेच ते पुढील श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. यत्सांख्यैः प्राप्यते स्थानम् तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः
पश्यति स पश्यति. भगवंत म्हणत आहेत, ज्ञानयोगांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. आता भगवंत सांगत आहेत अर्जुनाला, ज्ञानयोगीला जे फळ प्राप्त होतं तेच फळ कर्मयोगीलाही प्राप्त होतं. ज्ञानयोगींना फळ कोणतं प्राप्त होतं? या संसार बंधनातून मुक्त व्हायचं हे फळ प्राप्त होतं. मग ज्ञानयोगीला सुद्धा तेच फळ प्राप्त होतं. कर्मयोगीला कर्म करून प्राप्त होतं. म्हणजे कर्म करताना कर्मयोगी काय समजतो की आपल्याला हे जे कर्म आहेत कर्तव्य कर्म भावनेने फक्त ते कर्म करायची हे आपलं एक कर्तव्य आहे, या भावनेने कर्मयोगी हे कर्म करतो. आणि त्यापासून मिळणारे जे फल आहेत, मग ते सुख दुःखादी फल आहेत किंवा त्याला प्रीती द्वेषयुक्त निर्माण होणारे जे फल आहेत, त्या दोन्हीची तो कामना करीत नाही. आणि कामना न करता जे फल प्राप्त झालेले आहेत त्याला निर्मळ बुद्धीने बघतो. म्हणजे त्यामध्ये क्षमबुद्धी ठेवतो, म्हणजे क्षमत्व ठेवतो. म्हणजे त्यावेळेला आपली मनाची जी स्थिती आहे ती तो ढळू देत नाही आहे. म्हणजे काय होतं, जर समजा आपल्याला योग्य असं फल प्राप्त झालं तर त्याच्यापासून तो हर्षोन्मेदित होत नाही. म्हणजे आनंदित होऊन तो मी हे प्राप्त केलो, मी प्राप्त केलो, मी सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असा तो गर्व करत नाही. किंवा एखादं जर त्याला दुःखाचं फल प्राप्त झालं आणि त्यामुळे त्याला दुःखावेग आला तर त्यामध्ये तो वाहून जात नाही. असं हे जे फल आहे त्याच्यापासून काय होतं, पुढे त्या पाप पुण्यांची जी निर्मिती होते ती पाप पुण्याची निर्मितीच होत नाही आहे. ज्ञानयोगीचं जे आहे सर्व कर्म प्रकृतीने होत आहेत. म्हणून हे शरीर जे आहे प्रकृतीद्वारे निर्मित म्हणजे पंचमहाभूताद्वारे निर्मित आहेत. म्हणून यापासून जे कर्मे होणार आहेत ते सुद्धा या पंचमहाभूती देहापासूनच होणारे म्हणजे नष्ट होणारेच आहेत, अनित्यच आहेत, असं त्या ज्ञानयोगीची भावना असते. आणि कर्मयोगीचं काय भावना असते? कर्मयोगीची भावना असते की मी जे कर्म केलेलं आहे ते या प्रपंचाकरिता किंवा या सर्वांची सेवा करण्यासाठी मी कर्म केलेलं आहे असं म्हणून ते सुद्धा पाप पुण्य जे आहे दोन्हीचंही आपोआप त्यांच्यापासून जे आहे त्याचा त्याग होतो. त्यामुळं ते दोघेही ज्ञानयोगी आणि कर्मयोगी हे दोघेही कर्मबंधनातून सुटतात. मग दोघेही कर्मबंधनातून मुक्त झाले तर मग त्यांना पुढील जन्म कुठून होणार आहे? मग त्याला पुढचा जन्म होतच नाही आहे. म्हणून त्यांना काय प्राप्त होतं तर मोक्षाची प्राप्ती होती. म्हणून दोघाही ज्ञानयोगी असतील किंवा कर्मयोगी महात्मे असतील ह्या दोघांनाही प्राप्त होणारं फळ जे आहे ते एकच आहे असं या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. म्हणून भगवंत म्हणत आहेत यत्सांख्ये प्राप्यते स्थानम तद्यगरपी गम्यते एकम साख्यम च योगम च य पश्यते क पश्यते. म्हणजे जे स्थान मोक्ष स्थान ज्ञानयोगीला प्राप्त होतं तेच कर्मयोगीलाही प्राप्त होतं असं या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत. आता याच्या पुढे भगवंत जे आहेत कर्मयोगांचं अडचण म्हणजे सांख्ययोगाच्या किंवा ज्ञानयोग जे आहे त्याच्या व्यतिरिक्त कर्मयोगाचं आचरण करता येतं का किंवा दोन्ही वेगवेगळंच करावं लागतं का असं याबद्दल शंका विचारत आहेत. त्याचं उत्तर आता भगवान श्रीकृष्ण सांगतील. संन्यासस्तु महाभाव दुःखम माप्तुम योगता योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नाचिरेण अधिगच्छति. भगवंत म्हणत आहेत, परंतु हे अर्जुना कर्मयोगाशिवाय मन इंद्रिय व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्माच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की ज्ञानयोगापेक्षा कर्मयोगाचं आचरण करणं हे सोपं आहे. म्हणजे ज्ञानयोगाचं आचरण करणं जे आहे ते थोडंसं कठीण आहे कर्मयोगापेक्षा. आणि कर्मयोगानं जे आहे तुम्हाला परब्रह्म परमात्म्याची लवकर प्राप्ती होईल. पण तो ज्ञानयोगामध्ये आरूढ होऊन तुम्ही आराधना करायचं म्हणलं तर त्यामुळे वेळ पण लागू शकतो. मग आता म्हणजे काय होतं, कर्मयोगाची जी भावना आहे ती पूर्ण या प्रपंचातील सर्व मनुष्यांची किंवा सर्व भूतमात्रांची सेवा करायचं हे वैशिष्ट्य त्या कर्मयोगीच्या मनामध्ये असतं. पण तो ज्ञानयोगीच्या त्या मनातली भावना काय असते की हे जे शरीर आहे हे शरीर पंचमहाभूतापासून निर्मित झालेलं आहे आणि जे काही गुण आहेत सत्व रज आणि तम 3 गुण याच्या एकेका गुणाच्या अधिकारानं ते कर्म होत राहतं. मग ते कर्म होत असताना त्या कर्मातील जे अहमपणा आहे
तो त्याग करणं त्याला कठीण जातं ज्ञानयोगी महात्म्याला. त्यापेक्षा कर्मयोगी महात्म्याला जे आहे ते प्रपंचाच्या कल्याणासाठी त्याला पूर्ण कर्म करायचं आहे, म्हणून त्याच्याकरता थोडं खोप आहे. ते ज्ञानयोगीपेक्षा कर्मयोगीला खोप आहे, म्हणून कर्मयोग हे जे आहे ज्ञानयोगाच्यापेक्षा आचरण करण्यासाठी सोपाय आहे, असं या भगवंतांचं या श्लोकामध्ये म्हणणं आहे. त्यापुढे भगवंत म्हणत आहेत, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्व भूतात्मा कुर्वन्नपी लिप्यते. भगवंत म्हणत आहेत, ज्याने मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतकरणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मस्वरूप परमात्मा ज्याचा आत्मा आहे, अशा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो. आणि कर्मयोगींची सुद्धा भावना असते. काय असतं की त्याचं पूर्णपणे आपल्या आत्म्याकडून तो बुद्धीवरती निग्रह जे आहे तो प्राप्त केलेला असतो. बुद्धीद्वारे मनाचा निग्रह केलेला आहे, मनाद्वारे पंचज्ञानेंद्रियाचा निग्रह केलेला आहे आणि पंचज्ञानेंद्रियामार्फत कर्मेंद्रियावर तो निग्रह करतो. त्यामुळे काय होतं, त्यामुळे जे निर्माण होणारे कर्म आहेत ते पूर्ण फक्त हे निर्माण होणारे कर्म आणि करायचे कर्म हे फक्त प्रपंचाच्या कल्याणासाठी आपल्याला करायचे असं त्याच्या ठिकाणी भावना असते. त्यामुळं तो सर्व कर्मापासून आणि कर्मफलापासून तो अलिप्त होतो. म्हणजे जे कर्म केलेले आहेत ते कर्म फक्त आणि फक्त संसाराच्या जगताच्या किंवा या प्रपंचाच्या कल्याणासाठीच करायचे आहेत आणि त्यापासून फळाची इच्छा ठेवायची नाही आहे, ही दृढ भावना अशा त्या कर्मयोगीच्या मनामध्ये दृढ असते. त्यामुळे तो सर्व कर्म करूनही त्या कर्मापासून तो अलिप्त होतो. म्हणजे काय होतं की ज्ञानयोगीपेक्षा कर्मयोगीला जे आहे ते लवकर त्याला परमात्म्याला प्राप्त होऊ शकतो असं भगवंताचं म्हणणं आहे. त्यामुळे ते अर्जुना सांगतात की तू कर्मयोगाचं आचरण जे आहे करणं तुझ्यासाठी हितकारक आहे. यापुढे भगवंत सांगत आहेत की सांख्ययोगी कर्म कसं करतो आणि त्याचा प्रकार काय. नैवं किंचित करोमीति युक्तो मनी तत्ववित् पशन शृण्वन कृष्ण जिग्रनाशनन गच्छन स्वपन श्वसन प्रल्पन विसर्जन गृह्यन उन्मिशन निमिषनापि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन. जो ज्ञानयोगी आहे सांख्ययोगी अशा तत्वज्ञाने पाहत असताना, ऐकत असताना, स्पर्श करीत असताना, गंध घेत असताना, भोजन करीत असताना, चालत असताना, झोपत असताना, श्वासोच्छ्वास करीत असताना, बोलत असताना, काही टाकत असताना, ग्रहण करताना, डोळ्याची उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये ही आहेत आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निसंशय असे म्हणतो की मी काहीच करत नाही. आता या दोन श्लोकामध्ये जे आहेत भगवंत जे ज्ञानयोगाची आचरणाची त्याचं जे प्रकार आहे ते सांगत आहेत. म्हणजे ज्ञानयोगी साधक जो आहे, ज्ञानयोगी महात्मा जो आहे तो सर्व कर्म करत असताना काय पाहतो की सर्व कर्म करता जो आहे तो करता हे शरीर आहे, शरीराद्वारे सर्व कर्म होऊ लागलेत. म्हणजे तो जेवण करताना हे शरीर जेवत आहे, मी जेवत नाही, म्हणजे पंचमहाभूताचं शरीर अन्न ग्रहण करीत आहे. त्याच्यानंतर जर तो ऐकू लागला, ग्रहण कुणाचं बोलणं ऐकू लागला किंवा काही प्रवचन आहे, निरूपण आहे, तो ऐकत असला तर तो काय समजतो की हे ऐकणं जे आहे ते कानाद्वारे ऐकणं चालू आहे आणि ते कोण ऐकत आहे तर अंतकरण मनबुद्धी याच्यापर्यंत ते जात आहे असं तो समजतो. नाकाने गंध घेताना तो काय समजतो की हे नाक जे आहे ते सर्व प्रकारचे गंध ग्रहण करत आहे, पण तो ग्रहण करणारा तो मध्ये कोण आहे, अंतकरण मनबुद्धी आहे. म्हणजे इथून नाकाने ग्रहण केलं तरी ते त्याचा गंध शेवटी कुठे जातो, अंतकरणाने मनबुद्धीपर्यंत जातो. इतकंच नाही आहे तर जे आपण एका मिनिटामध्ये 18 श्वास घेत राहतो तर हे श्वास घेण्याची क्रिया पण करणारा कोण आहे तर ते प्राण आहे. प्राण हे कोण आहे तर प्राण म्हणजे अंतकरणाचा एक भागच. तर ते हे प्राण जे आहे प्राणवायूचं ग्रहण करतो, फुफ्फुसामधून ग्रहण करतो. बोलतानाही तो काय समजतो, वागेंद्रिय हे बोलत आहे आणि त्याला प्रेरणा देणारा मन बुद्धी आहे असं तो म्हणतो. त्याच्यानंतर काही गोष्टी ग्रहण करायच्या तर ते ग्रहण करताना तो काय समजतो की ग्रहण करणारा जो आहे हा पंचमहाभूतिक देह आहे, याद्वारे हे ग्रहण केलं जात आहे. डोळ्याची उघडझाप होताना सुद्धा डोळ्याची उघडझाप जी होत आहे, डोळे हे ज्ञानेंद्रिय आहेत, तर ज्ञानेंद्रियाला जे आहे आदेश देणारा कोण आहे, अंतकरण मन बुद्धी हे आहे. तर त्यांच्यामार्फत हे डोळ्याची उघडझाप होत आहे, म्हणजे ते सुद्धा या सूक्ष्म देहाद्वारेच होत आहे.
अशा प्रकारे ज्ञानयोगी सर्व करत असताना पूर्ण करणारा हे जे आहे ते अंतकरण मन बुद्धीला पाहतो आणि त्याला प्रेरणा देणारा जो आहे ते हे सत्वगुण रजोगुण तमोगुण आहेत अशा प्रकारे पाहतो. त्यामुळं ज्ञानयोगीची अशी भावना असते की गुणच गुणामध्ये वावरत आहेत, म्हणजे गुणच हे आपल्या पंचज्ञानेंद्रियाकडून आणि पंचकर्मेंद्रियाकडून कर्म करून घेत आहेत अशी त्याची भावना असते. आता यापुढे भगवान सांगत आहेत की ब्रह्मणाही अध्याय कर्मानी कंगम त्यक्त्वा करोति या लिप्यते न पापेन पद्यपत्रम एव अंबका. जो मनुष्य सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून करतो तो मनुष्य पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. आता कर्मयोगी महात्मा जो आहे तो कर्मयोगी महात्मा सर्व कर्म करत असताना ते कर्माची कर्मफले जे हे आहेत भगवंतालाच अर्पण करून आणि त्या कर्मातील आसक्ती टाकून देऊन कर्मे करतो. मग असा तो मनुष्य जो आहे तो कशा कर्मापासून अलिप्त राहतो, तर ज्याप्रमाणे कमळ जे आहे ते पाण्यामध्येच उगवतं आणि पाण्यामध्येच राहतं, परंतु त्याला पाणी स्पर्श करत नाही आहे, त्याप्रमाणे कमळाचं फूल हे पाण्यामध्ये राहूनही पाण्यापासून जसं अलिप्त राहतं त्याप्रमाणे कर्मयोगी महात्मा हे कर्म करत असताना कर्मापासून अलिप्त राहतो आणि कर्मापासून अलिप्त राहूनच तो कर्मे करीत असतो असं या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. यापुढे भगवंत म्हणतात की कायेन मनका बुद्ध्या केवले इंद्रियरपी योगिना कर्म कुर्वंती संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. कर्मयोगी ममत्व बुद्धी खोडून केवळ इंद्रिये मन बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती खोडून अंतकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. आता कर्मयोगी काय करतो हे आपण पाहिलेलं आहे. कर्मयोगी अहंता ममता आणि कामना यांचा त्याग करून तो कर्म करतो. मग ते कर्म करत असताना त्याचं जे बुद्धी आहे बुद्धी जे आहे तो आत्माद्वारे त्या बुद्धीला नियंत्रित करतो. म्हणजे कशा प्रकारे, तर हे जे कर्म आहेत हे कर्म फक्त आणि फक्त आपल्याला प्रपंचाच्या कल्याणासाठी आणि कर्तव्य कर्म म्हणून तो कर्मे करतो ही भावना त्याच्या मनामध्ये बुद्धीमध्ये दृढ झालेली असते. त्यामुळे तो त्या बुद्धीमार्फत मनावरती आणि मनाने जे आहे ते पंचज्ञानेंद्रियावर आणि पंचकर्मेंद्रियावरती निग्रह करतो, म्हणजे त्याला आपल्या ताब्यात ठेवतो आणि त्यायोगे तो जे काही कर्म करतो ते फक्त आणि फक्त अंतकरणाच्या शुद्धीसाठी करतो. त्यामुळे तो जो आहे कर्मापासून आणि कर्मफलापासून तो निर्लिप्त राहतो. त्यामुळं त्याला त्या कर्माची जे कर्मफलं आहेत जे पापपुण्यादी फल आपल्याला प्राप्त होतात ते कर्मयोगीला प्राप्तच होत नाहीत. त्यामुळे त्याला पापपुण्यादी फल प्राप्त न झाल्याने त्याला पुढील जन्म त्याचा होतच नाही आहे, म्हणजे तो काय होतो, तो भगवंताकडे जातो, म्हणजे मोक्षालाच प्राप्त होतो असं या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. आणि ज्ञानयोगी जे फल प्राप्त करतो मोक्ष फल तेच फलसुद्धा हा कर्मयोगी प्राप्त करतो असं या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. यापुढे भगवंत म्हणत आहेत युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोति नैष्टिकम अयुक्ता कामकारेण फले सक्तो निबद्धते. कर्मयोगी कर्माच्या फळाचा त्याग करून भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामला असलेला मनुष्य कामनाच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. आता कर्मयोगी जो मनुष्य आहे सर्व कर्मफलाचं त्याग करून ते कर्म करत असतानाच कर्मफलाचा त्याग तो आपोआपच करतो, किंवा तो म्हणत नसतानाही आपोआप त्याच्या कर्मफलाचा त्याग त्याच्याद्वारे होतं, म्हणजे त्याच्या म्हणून म्हणवल्या जाणाऱ्या शरीराकडून आपोआपच होतं. त्यामुळे तो काय होतो, तो कर्मफलापासून निर्लिप्त होतो आणि त्याच्यापासून होणारं जे फळाची प्राप्ती आहे त्याला होत नाही, म्हणून तो कर्मयोगाच्या फलापासून निर्लिप्त राहतो आणि मोक्षाला प्राप्त करतो. हेच भगवंताने या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्या पुढे जे आहे ते ज्ञानयोगीच्या स्थिती कशी असते किंवा सांख्ययोगाची स्थिती कशी असते हे भगवंत सांगत आहेत. सर्व कर्म आणि मनखा खन्यशक्ती हुकमोशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्यनं. अंतकरण ज्याच्या ताब्यात आहे अख्खा सांख्ययोगाचे आचरण करणारा मनुष्य कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजाच्या शरीररूपी घरात सर्व कर्माचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. आता भगवंत त्या श्लोकामध्ये जे आहे ज्ञानयोगीचं आचरण तो कसं करतो हे सांगू लागलेत. ज्ञानयोगी जो महात्मा आहे त्याच्या ठिकाणी त्याची भावना काय असते, ज्ञानयोगीची भावना अशी असते की सर्व भूतमात्रामध्ये सर्व मनुष्यामध्ये एकच आत्मा एकच भगवंताचा अंश तो सर्वांच्या ठिकाणी आहे.
त्यामुळं कोणत्याच मनुष्याला तो आपल्यापेक्षा वेगळा पाहत नाही. म्हणजे सर्व मनुष्याच्या शरीराकडे दृष्टी न ठेवता तो दृष्टी फक्त आत्म्याकडे, जीवात्म्याकडे दृष्टी ठेवतो. त्यामुळं जे काही शरीराकडून होणारे कर्म आहेत त्यामध्ये तो फक्त पंचमहाभूतिक शरीराकडून होणारे कर्म आहेत आखच तो पाहतो. आणि त्यामुळं कोणाला तो पापीही पाहत नाही आणि पुण्यवानही म्हणून पाहत नाही. म्हणून त्याचं जे आहे त्याच्या म्हणून म्हणविल्या जाणारे शरीराकडून सुद्धा जे कर्म होतात ते सुद्धा कर्माच्या ते कर्मफलं जी आहेत ते त्याला प्राप्त होत नाहीत. तर ते कर्मफलं ह्या पंचमहाभूताकडेच आपोआप जातात. मग हे आपोआप जातात म्हणजे कसं, हे 9 द्वार आपल्या शरीराचे 9 द्वार आहेत. 9 द्वार म्हणजे काय, 9 हे आहेत म्हणजे 9 द्वार आहेत, 9 दरवाजे आहेत शरीराचे. कोणकोणते, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 4 झालं. 1 नाक आहे. त्याच्यानंतर आपले गुहेंद्रिय, परत गुदेंद्रिय आणि त्यानंतर त्वचाला सुद्धा मानलेलं आहे. आणि त्यानंतर एक कोणतं राहिलं, मुख, तोंड जे आहे महत्त्वाचं राहिलं. हे 9. तर असे हे 9 द्वार आहेत. ह्या 9 द्वाराला जे आहे तो ज्ञानयोगी जो आहे तो वश करून, म्हणजे ह्या 9 द्वाराकडून जे कर्म होत आहेत ते कुणाकडून होऊ लागलेत, ह्या शरीराकडून होऊ लागलेत. आणि हे शरीर कुणाचं आहे, तर हे शरीर हे पंचमहाभूताचं आहे. अशी भावना या ज्ञानयोगाची असते. म्हणून तो सर्व कर्म जे आहेत ते ह्या 9 द्वाराकडून होणारे आहेत असं पाहतो, किंवा स्थूल देहाकडून होणारे कर्म आहेत पाहतो. आणि त्याला आदेश देणारा जो आहे तो सूक्ष्म देह आहे असा पाहतो. आणि त्यामुळं ह्या गुणापासून निर्मित होणारे हे कर्म आहेत असंच त्या ज्ञानयोगाची भावना असते. त्यामुळं त्याच्या केल्या जाणाऱ्या शरीराकडून जे कर्म निर्माण होतात आणि कर्मफल निर्माण होतात ते त्याला बंधनात टाकत नाहीत. आणि म्हणून तो ते त्या कर्मफलापासून त्याला पुढचा जो जन्म आहे तो त्याला मिळत नाही, म्हणून तो मोक्षाला प्राप्त होतो असं या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे. तेच थोड्या आणखी वेगळ्या शब्दात भगवंत सांगत आहेत. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. परमेश्वर मनुष्याचे कर्तेपण, कर्मे किंवा कर्मफलाशी संयोग उत्पन्न करीत नाही, तर प्रकृतीच खेळ करीत असते. आता एक महत्त्वाचं याच्यामध्ये या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्थ सांगितलेले आहे. ते काय, आपल्याला सर्वांना वाटतं की म्हणजे ही भावना ठीक आहे की सर्व जे कर्म आहेत ते भगवंत आपल्याकडून करून घेतात. ही भक्तियोगीची भावना ही ठीक आहे, ही श्रेष्ठ भावनाच आहे. परंतु खरं पाहिलं असता होतं काय, भगवंत कोणाच्याच कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. म्हणजे कर्म करायला ते प्रेरणाही देत नाहीत आणि कुणाच्या कर्तेपण म्हणजे तू हे असं कर्म कर असं भगवंत कुणालाच सांगत नाही. फक्त उपदेश करतील, परंतु हेच तू कर असं नाही. आणि महत्त्वाचं काय, त्या प्रत्येकजण कर्म करण्यामध्ये जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे कर्म करण्याचा प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा आहे. मग कर्म कोण करतो आणि कसा करतो, तर कर्म करायला जे आहे ते बंधन निर्माण करणारं जे आहे हे आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये राहणारा सूक्ष्म देह जो आहे तो सूक्ष्म देहामध्ये एक प्रकारचा अहंकार आहे. तो अहंकार 3 प्रकारचा आहे, एक तर सात्विक, राजसिक आणि तमोगुणी. आणि त्याच्यामध्ये 2-2 गुणाचं पण निर्माण होतो. तर हा अहंकार जो आहे त्याच्यामुळे आपला एक विशिष्ट स्वभाव बनलेला आहे. आणि हा स्वभाव जो आहे तो आपल्या 84 लक्ष योनीमध्ये आपण जन्म घेऊन त्यापासून बनलेला आहे. म्हणून मनुष्याला म्हणलं जातं, आपण एकमेकाविषयी बोलताना आपण म्हणतो की हा व्यक्ती फारच हट्टी आहे किंवा हेकड आहे, हा आपल्या मनाचंच खरा करतो. हे प्रत्येकजण प्रत्येकाविषयी कोणतरी कोण कुठंतरी बोलतच असतं. त्याचं कारण काय, तर प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. तो स्वभाव जो आहे तो या जन्मोजन्मीच्या जन्म घेतलेल्या ते कर्म करत असताना त्याचा स्वभाव बनलेला आहे. तो जो स्वभाव आहे तोच ह्या शरीराद्वारे निरनिराळी कर्म करून घेतो तो स्वभावच. आणि ते कर्म करून घेतल्यामुळं त्या शरीराकडून वेगवेगळ्या प्रकारचे कर्म होतात आणि त्यामुळे त्याला निर्माण होणारे कर्मफलसुद्धा हे वेगवेगळे राहतात. म्हणजे याच्यामध्ये भगवंताचं जी आहे प्रेरणा, भगवान आपल्याला मार्ग सांगतील करतील, परंतु स्वभावापासून निर्माण होणारे कर्म करण्याकरता प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळाच आहे. म्हणून भगवंत या श्लोकामध्ये उपदेश करीत आहे की मी कुणाच्याच कर्मफलामध्ये हस्तक्षेप करीत नाही.
हस्तक्षेप करत नाही, हे भगवंताचं सांगणं आहे. एक त्याच्यामध्ये एक उदाहरण याच्यामध्ये महाभारतामध्ये आलेलं आहे की दुर्योधनाला जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाऊन भेटतात आणि तुम्ही युद्ध करू नका, हे युद्ध करणं कुणासाठी योग्य नाही, तुमच्या पूर्ण कुरुवंशाचा नाश याच्यामध्ये होईल असं म्हणून दुर्योधनाला सांगतात. तर त्यावेळेला दुर्योधन काय म्हणतो की हे श्रीकृष्णा, तुम्ही भगवंत आहात असं आम्ही आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत, आमच्या गुरुकडून पण ऐकलो, बाकीचे लोकही म्हणतात. तर माझं तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही भगवंत आहात तर तुम्ही एक काम करा, माझं हे जे स्वभाव आहे यांच्याशी अर्जुन भीमाशी वैरपणानं वागण्याचा स्वभाव आहे आणि या पांडवांशी कुटील बुद्धीचं वागण्याचा जो स्वभाव आहे किंवा युद्ध करायचा हा जो माझा निग्रह झालेला आहे, तो माझा हा स्वभाव जो आहे ते तुम्ही बदलून टाका, तुम्ही बदलून टाका असं म्हणून दुर्योधन एक प्रकारचा कपटयुक्त शब्दानं भगवंताला बोलतात. मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला उत्तर देतात की बाबा, तुम्ही मनुष्य म्हणून तुमचं जे अस्तित्व वेगळ्यापणानं निर्माण झालेलं आहे त्याच्यासाठी कारणीभूत हा तुमचा फक्त स्वभावच आहे. त्या स्वभावानं तुम्ही वेगवेगळे मनुष्य म्हणून प्रत्येक मनुष्य जन्म घेतो, त्याला कारणीभूत तुमचा हा स्वभाव आहे. तर त्यामुळं मी हे तुमचा प्रत्येकांचा जे स्वभाव आहे त्याच्यावरती तुमचं वैयक्तिक तुमचं जे अस्तित्व आहे त्याच्यावरच टिकून आहे. म्हणून मी तुमचं हे वैयक्तिक अस्तित्व जे आहे ते मी नष्ट करू शकत नाही आहे, तुमचा स्वभाव मी नष्ट करू शकत नाही, ते तुमचं तुम्हालाच नष्ट करावं लागेल असं ते दुर्योधनाला सांगून निघून जातं. असं हे स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून जो मनुष्य आहे तो आपल्या स्वभावाद्वारे प्रेरित होऊनच तो अनेक प्रकारचे कर्म करतो. आता याविषयीच बघून सांगत आहेत पुढे, ना दत्ते कश्यचित पापम नय न चैव सुकृतम विभू अज्ञानी नावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा. सर्वव्यापी परमेश्वर ही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. आता या श्लोकामध्ये भगवान सांगत आहेत की सर्वव्यापी जो परमेश्वर आहे तो कोणाचे, म्हणजे मी आहे किंवा तुम्ही ज्या ईश्वराला ईश्वर म्हणून मानतात ते भगवान शिव असतील, भगवान विष्णू असतील, हे कोणाचे आहे का पापकर्माचे फळ ग्रहण करत नाहीत किंवा पुण्यकर्म ग्रहण करत नाहीत. तर हे सर्व काम करणारे कोण आहे, ती माया देवीच आहे. तीच प्रकृतीमार्फत 3 गुणामार्फत हे सर्व खेळ करत आहेत ते, आणि ते आपण स्वभावाला प्रेरित होऊन कर्म करतो. म्हणजे कर्म करणारा हा शेवटी आला कुठपर्यंत, स्वभावापर्यंत आलं. म्हणून कर्मफल भोगणारा हे सुद्धा स्वभावच आहे. म्हणून एक स्वभाव म्हणजे आपण त्याला सूक्ष्म देह किंवा हे अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार आणि हे पंचज्ञानेंद्रियाचं गाठोडं जे एकत्रित आहे त्याला सूक्ष्म देह म्हणलेलं आहे आणि त्यालाच स्वभाव म्हणलेलं आहे. तर हा जो आहे तो सर्व कर्म करण्याकरिता कारणीभूत आहे आणि सर्व कर्माची कर्मफलसुद्धा तोच बघतो आणि त्यालाच परत परत नवीन नवीन जन्म भेटत असतो. म्हणजे आपल्याला जे वाटतं की आपण या पंचमहाभूताचं देहाचं इथं या पृथ्वीतलावर त्याग करतो आणि या पंचमहाभूताचं दहन संस्कार म्हणजे ते जातात तरी किंवा पुरतात तरी ज्या त्या धर्माप्रमाणे जातीप्रमाणे वेगवेगळे संस्कार होतात, तर मग शरीर तर इथंच राहिलं, जातो येतो कोण, तर हा सूक्ष्म देह जो आहे तो जात येत असतो. तर ते सूक्ष्म देहसुद्धा तुम्ही नाही, तर तुम्ही सूक्ष्म देह नसताना तुम्ही स्वतः जीवात्मेच आहात असं जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा ते सूक्ष्म देहसुद्धा भगवंतामध्ये विलीन होऊन जातं. हे भगवंताचं सांगणं आहे. ज्ञानी तू तज्ज्ञानम येशाम नाशितमात्मना तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशयती तत्परम. परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्मा ज्ञानाने नाहीसे झाले आहे त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. आता भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की जसा एकच सूर्य जो आहे तो ह्या पूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो. म्हणजे आपले 9 ग्रह जे आहेत, 9 ग्रहाला प्रकाशित करणारा फक्त एकच सूर्य भगवान आहेत. त्या एका सूर्याविषयी दुसरे कोणते सूर्य नाहीत. म्हणजे एकाच सूर्याद्वारे पूर्ण या ब्रह्मांडाला या 9 ग्रहाला प्रकाश मिळतो. त्याचप्रमाणे एकाच परमात्म्यापासून हे सर्व देहातील जे आत्मे आहेत ते प्रकाशित झालेले आहेत. म्हणजे एकाच भगवंताचे जे अंश असणारे सर्वांच्या शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे तो प्रकाशित होतो. तो कुणाकडून? एकाच भगवंतापासून. मग एकाच भगवंताचे हे आपण वेगवेगळे आत्म्याचे अंश आहोत आणि त्याद्वारे सगळ्यांची शरीरे हे प्रकाशित झालेली आहेत. म्हणजेच एकाच भगवंतापासून सगळ्यांचे शरीरे प्रकाशित झालेले आहेत असं भगवंताचं या श्लोकामध्ये सांगणं आहे. तद्बुद्ध्या तदात्मना तन्निष्ठा तत्परायणा गच्छन्ति पुनरावृत्तीम ज्ञाननिर्धृत कल्मश. ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे
आणि खच्चिदानंद घन परमात्म्यात ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे अशी ईश्वरपरायण मनुष्य ज्ञानाने म्हणजे तत्त्वज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात. आता भगवंत हे ज्ञानयोग्यांच्या कर्म करण्याचा जो प्रकार आहे तो सांगताना सांगत आहेत की या ज्ञानयोगीची जी भावना आहे, मन बुद्धी जे आहे ते पूर्णपणे यात गुणापासून म्हणजे सत्वगुण रजगुण तमगुण याच्यापासून प्रेरित होऊनच ते कर्म करतात. त्यामुळं मन बुद्धीला ते एकाग्र करून आणि मन बुद्धीला या कर्मापासून जे आहे वेगळे करून तो कर्म करतो, म्हणून त्याच्यापासून कर्मफल निर्माण होत नाहीत. म्हणून तो काय करतो, सर्व कर्मापासून पापरहित होतो आणि परमात्म्याला म्हणजे भगवंतालाच प्राप्त होतो. बरं, आता हे कर्म करण्याची पद्धत कशी आहे, ज्ञानयोगींची कर्म करण्याची पद्धत कशी आहे ते सांगताना भगवंत म्हणत आहेत, विद्या विनय संपणे ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचय व शिवपाकेच पंडिता समदर्शना. असे ते तत्त्वज्ञानी मनुष्य विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतो. म्हणजे हा तत्त्वज्ञानी मनुष्य जो आहे तो ब्राह्मण हे जे आहे त्या पृथ्वी तलावरील देवता आहेत. मग या ब्राह्मण हे कसे असतात, विद्या आणि विनय यांनी युक्त असतात. म्हणजे त्यांच्यापुढे तत्वविद्या असते, अनेक प्रकारचं पूर्ण कर्मकांडाचं विद्या असते, यज्ञ करण्याची विद्या असते आणि त्यांच्या ठिकाणी जी आहे एक प्रकारचा विनयभाव असतो. असे विनयभाव युक्त असणारे जे ब्राह्मण आहेत, त्याच्यानंतर म्हणजे मनुष्यामधलं सर्वश्रेष्ठ हे जे आहे ब्राह्मण वर्ण आहे, म्हणून ब्राह्मणाला इथं भगवंताने घेतलेले. त्याच्यानंतर पशुमध्ये जे आहे तो सर्वात श्रेष्ठ जे आहे ती गाय आहे, त्याच्यानंतर गाईला घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच हत्तीला घेतलेले आहेत. आणि कुत्रा जो इकडून तिकडे फिरत असतो, वेगवेगळ्या ह्याचं ग्रहण करतो. आणि नंतर चांडाळ मनुष्य म्हणजे कोण, चांडाळ त्यांना म्हटलेलं आहे जो कोणी मनुष्य प्राण्यांची हत्या करतो आणि हत्या करून त्या प्राण्याला खातो अशांना चांडाळ म्हटलेलं आहे. तर या सर्व प्राण्यामध्ये मनुष्यामध्ये सुद्धा एकाच आत्म्याला जो महात्मा पाहतो त्या महात्म्याला जे आहे ते ज्ञानयोगी म्हणतात. आणि अशा ज्ञानयोगी जो आहे सर्व ठिकाणी एकाच आत्म्याला पाहतो असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. अरे कृष्णा, तिकडलं जोन लेट चालू करून बेटा खांबावरून. इवे तर्जिता कर्वो येशाम काम्य स्थितम मना निर्दोषम हि खमम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणींनी ते स्थिता. ज्यांचे मन खमभावात स्थिर झाले त्यांनी या जन्मीत संपूर्ण संसार जिंकला. कारण खच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि खम आहे, म्हणून ते खच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात. आता भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये जे आहे ते ज्ञानयोगी काय करतो हे सांगू लागले. ज्ञानयोगी काय करतो, त्याचं जे बनवलं जाणारं जे मन आणि बुद्धी आहे त्याला तो काय करतो, या जन्मामध्येच म्हणजे या प्रस्तुत मनुष्य जन्मामध्येच ते त्याच्या मनबुद्धीला स्थिर करतो आणि सर्व कर्म करत असताना ते कर्म करणारा जो कर्ता आहे तो फक्त आणि फक्त हे 3 गुणच आहेत अशा प्रकारे तो पाहतो. आणि अशा प्रकारे कर्माचा कर्ता जो आहे ह्या 3 गुणाला पाहिल्यामुळं तो स्वतः जे आहे तो आत्म्यामध्येच दृढ असतो. म्हणजे आत्मज्ञानामध्येच त्याची दृढ भावना असते. त्यायोगे काय होतं, म्हणून त्याचा आत्मा जे आहे तो खच्चिदानंद घन परमात्म्यामध्येच तो कायम स्थिर असतो. म्हणजे तो आत्मज्ञानामध्ये स्थिर असतो असं या श्लोकामध्ये भगवंताचं सांगणं आहे. अशा प्रकारे ज्ञानयोगी जे आहे ते आपल्या आत्मज्ञानामध्ये सम्यक स्थितीने राहून सर्व प्रकारची कर्म करतो. म्हणून तो कोणतेच पाप पुण्यादी कर्मफलाची निर्मिती तो करत नाही, म्हणून तो पुढील जन्म घेतच नाही. म्हणजे काय होतं, त्याला मोक्ष प्राप्त होतं असं भगवंतांचं सांगणं आहे. बरं, आणखी कसं वागतो ज्ञानयोगी, ज्ञानयोगाचे आचरणाचं प्रकार सांगू लागले. आत्ता अगोदर जे ते कर्मयोगीचे सांगितलेत आणि आता 5 श्लोकापासून जे आहेत ते ज्ञानयोगी कसा वागतो हे भगवंत सांगत आहेत. न प्ररशयित प्रियम प्राप्यम न उद्विजयित प्राप्यम च अप्रियम स्थिर बुद्धिरखमूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. असा जो ज्ञानयोगी मनुष्य आहे तो प्रिय वस्तू मिळाली असता त्यापासून तो आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही. असा तो स्थिर बुद्धी असलेला ज्ञानयोगी मनुष्य संशयरहित ब्रह्मवेता महात्मा असूनही तो खच्चिदानंद परब्रह्म परमात्म्यामध्येच नित्य ऐक्यभावाने स्थित राहतो.
आता हा जो ज्ञानयोगी महात्मा आहे त्या ज्ञानयोगी महात्म्याची भावना कशी असते, म्हणजे एखादी प्रिय वस्तू त्याला प्राप्त झाली तर त्यापासून तो हर्षित होत नाही, म्हणजे आनंदित होत नाही. आणि एखादी त्याला म्हणजे नको असलेली वस्तू जर प्राप्त झाली तर त्यापासून तो दुःखीही होत नाही किंवा अप्रिय होत नाही. म्हणजे कसं, मग आता ज्ञानयोगी मनुष्याला मग कोणत्या भावनाच होत नाहीत का? तसे नाही. तो आता डोळ्यानं आपण पाहिलं असतं त्या ज्ञानयोगी महात्म्याला सुख दुःख झालेलं आहे. आता रामांच्या याच्यामध्ये आपल्याला रामायणामध्ये मत आहे की स्वतः श्रीराम जे होते ते भगवान विष्णूंचे अवतारच होते, परंतु जेव्हा सीतामातेचं हरण होतं तेव्हा ते पूर्ण रडत रडत जातात, झाडाला विचारतात, वेगवेगळ्या प्राण्यांना विचारतात, तुम्ही सीतेला पाहिलात का, माझ्या सीतेला पाहिलात का. ही पूर्ण दुःखाचा आवेग जे होतं ते आपण रामायणामध्ये वाचलेलं आहे किंवा रामायण ही मालिका जी आहे टी व्हीवर असताना आपण पाहिलेलं आहे. भगवान श्रीरामांना जे आहे ते दुःखामध्ये आवेग उत्पन्न झालेला आपण पाहतो. मग ज्ञानयोगीला होत नाही असं कसं म्हणत आहेत? तर ही जी पद्धत आहे, हे जे आहे हे सर्वांच्या डोळ्यानं दृष्टीला येणारं ते त्यांचं दुःखावेग जो आहे तो दुःखावेग जरी होत असला तरी त्यांची मनाची जी क्षमतेची स्थिती आहे, जे त्यांना पूर्णपणे आत्मज्ञान जे झालेलं आहे त्या योगे ते एकाच आत्म्याकडे पाहतात आणि ते निर्माण झालेलं जे दुःख आहे, जे की आपण पूर्ण दिवसभर त्या दुःखाला उगाळत बघतो, 1 महिना झाले तरी उगाळत घेतो, वर्षानुवर्षे दुःख उगाळत घेतो, आपण दुःख जे आहे ते उगाळत बघतो. तसा तो ज्ञानयोगी मनुष्य महात्मा जो आहे ते दुःखाला तो उगाळीत बघवत नाही, म्हणून तो उद्विग्न होत नाही, असं ह्या श्लोकामध्ये भगवंताचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा आहे, म्हणजे दुःख त्यालाही इतरांसारखं होतं परंतु तो त्या दुःखाने उद्विग्न होत नाही. किंवा आनंद प्राप्त झाला तर त्याच्यामध्येच मी सर्वापेक्षा श्रेष्ठ मनुष्य आहे, मी हे प्राप्त केलो, मी ते प्राप्त केलो, मी यांच्यापेक्षा पुढे गेलो, त्यांच्यापेक्षा पुढे गेलो, असं तो कोणाशी तुलना करत बघत नाही. जे प्राप्त झालं आहे त्याच्यामध्ये तो समाधानी राहतो आणि आपापल्या कामामध्ये तो लागून राहतो आणि आपल्या आत्मज्ञानामध्ये तो दृढ असतो. हे असं या श्लोकाचं मथितार्थ आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे तो नित्य कायमस्वरूपी जे आहे एकाच भगवंत ज्ञानामध्ये परमात्म्यामध्ये स्थिर राहतो. बाह्यस्पर्शेषु अशक्तात्मना विंदती आत्मनि यत सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षम अश्नुते. ज्याच्या अंतकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक अज्ञात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला महात्मा अक्षयाच्या आनंदाचा अनुभव घेतो. आता या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते ह्या ज्ञानयोगीचं जे आहे त्याच्या पुढे तो ज्ञानयोगी ध्यानामध्ये सुद्धा प्रवृत्त होतो. म्हणजे ध्यानयोग जे आहे ते ज्ञानयोगी मनुष्यही करू शकतो, कर्मयोगीही करू शकतो आणि स्वतः ध्यानयोगी हा वेगळाही राहू शकतो आणि भक्तियोगीसुद्धा ध्यान करू शकतो. ध्यान करणं हे जे आहे ते 2 प्रकारचं आहे. एक तर खगुण साकार भगवंताचं ध्यान केलं जातं. खगुण साकार भगवंत म्हणजे कोण? भगवान श्रीराम, श्रीकृष्ण हे जे आहेत ते खगुण साकार भगवंताची रूप आहे. आता खगुण निराकार भगवंताची रूपं म्हणजे कोणते? भगवान शिव, भगवान विष्णू, देवी माता हे जे आहेत हे खगुण निराकार भगवंताची रूप आहेत, यांचाही ध्यान होतो. त्याच्यानंतर निर्गुण निराकार भगवंताचं म्हणजे हे पूर्ण आपल्याला डोळ्याला जितकं काही या पंचभौतिक डोळ्यांना जितकं काही आकाश दिसतं, या सर्व आकाशामध्ये हे नवग्रह आहेत, तारे आहेत, हे वर असलेले चांदण्या आहेत, हे सर्व जे काही दिसतं, हे आकाश जे काही दिसतं, हे आकाश आपल्याला दिसणारं जे आकाश आहे ते निर्गुण निराकार परमात्म्यामध्ये एका बिंदू एवढं आहे. म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा जे आहे किती आवाडवे आहे हे याचा तुम्ही विचार करा. आपण त्याचं म्हणजे मनाने त्याचं आवाका पाहायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल की जसं ही पृथ्वी जी आहे ही आपल्या या सूर्यमालेमध्ये एक बिंदू आहे, या आपल्या सूर्यमालेमध्ये एक बिंदू आहे आणि ही सूर्यमाला जी आहे ती एका मोठ्या त्याला काय म्हणतात, आकाशगंगा म्हणतात. त्या आकाशगंगामध्ये एक बिंदू आहे. हे आकाशगंगा या पूर्ण ब्रह्मांडामध्ये एक बिंदू आहे आणि हे संपूर्ण ब्रह्मांड हे या आकाशामध्ये एक बिंदू आहे आणि हे आकाश महाभूत ह्या संपूर्ण निर्गुण निराकार परमात्म्यामध्ये एक बिंदू आहे. म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा हे
किती मोठं अवाढव्य आहे ह्याचं आपल्याला ते ध्यान करायचं. आणि ते ध्यान करणं म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्याचं ध्यान करणं हे सर्वात मोठं ध्यान आहे. ते नाही करू शकत आपण तर खगुण निराकार भगवंताचं म्हणजे भगवान शिव, भगवान विष्णू, देवी माता यांच्या रूपामध्ये ध्यान करणं किंवा खगुण निराकार, खगुण खाकार म्हणजे भगवान श्रीकृष्ण, श्रीराम किंवा सूर्यांना यांना समजून म्हणजे प्रत्यक्ष देवाला, ईश्वराला गृहीत धरून आपण ते खगुणाचं ध्यान करतो. अशा प्रकारचं ध्यान करून तो ज्ञानयोगी मनुष्य किंवा कर्मयोगी मनुष्य जो आहे तो अक्षय सुखाचा म्हणजे परमात्मा सुखाचा, परमात्मा ज्ञानाचा अनुभव घेता असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता यापुढे भगवंत विषय भोगाची निंदा करताना म्हणतात की ये ही संस्पर्श ज्या भोगा दुःख येऊन या येवते अद्यंतवत कोणतेय न ते शुरमते बुधा. जे हे इंद्रियानी विषयांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत ते जरी विषयी मनुष्यांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना बुद्धिमान विवेकी मनुष्य त्यात रमत नाहीत. आता जितके काही ह्या इंद्रियाने म्हणजे पंचज्ञानेंद्रियाने, पंचकर्मेंद्रियाने सर्व प्रकारचे भोग भोगायचं जे आहेत ते पंचज्ञानेंद्रियामार्फत किंवा पंचकर्मेंद्रियामार्फत सर्व मनुष्य ह्या भोगांचं जे आहे भोग घेतात. बरोबर आहे. आणि त्या भोगांना आनंदित होणारा कोण आहे? अंतकरण, मन, बुद्धी हे आहेत. मग अशा प्रकारे हे जे आहे भोग भोगणारे हे तरी अंतकरण, मन, बुद्धी आणि हे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आहेत. आणि हे भाग कुणाचे आहेत? हे पंचमहाभूताचे. म्हणजे पंचज्ञानेंद्रिये हे कुणापासून निर्माण झालेले आहेत? पंचज्ञानेंद्रियांनी अंतकरण, मन, बुद्धी हे सत्व, रजोगुण आणि तमोगुण ह्या 3 गुणापासून निर्माण झाले आहेत. आणि एक स्थूल देह जे आहे हे आपल्या डोळ्याला जे काही शरीर दिसतं हे कुणापासून निर्माण झालेलं आहे? पंचमहाभूतापासून म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यापासून हे शरीर निर्माण झालं आहे. म्हणून ह्या शरीराकडून जे काही कार्य केलं जातं, जे काही कर्म केलं जातं ते सर्व नष्टच होणार आहे. म्हणजे ते नित्य नाही, ते अनित्यच आहे. अख्खं कोण बघतो? हा आत्मा पाहतो, ज्ञानयोगी. आणि त्यामुळे त्या कर्मापासून निर्माण होणारे कर्मफलसुद्धा हे नष्ट होणारेच आहेत असं त्याची दृढ भावना असते. म्हणून हा बुद्धिमान मनुष्य जो आहे तो या कर्मामध्ये आणि कर्मफलामध्ये तो रमत नाही, तर तो कायम आपल्या आत्मज्ञानामध्येच रमतो असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. बोलू कुठे गेले? पाणी पाहिजे होतं. नाही तुम्ही थांब, बोलायला पाठव नको, थांबा इकडे बेटा. आता यापुढे भगवंत सांगत आहेत शक्नोती हैव य सोडून प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भम वेगम ख युक्त ख कुखी नर. जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच कामक्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच योगी होय आणि तोच सुखी हो. आता या श्लोकामध्ये योगीची व्याख्या म्हणजे ज्ञानयोगीची व्याख्या भगवंत सांगत आहेत की असा जो साधक मनुष्य आहे जो हा प्रस्तुत मनुष्य देह आहे हा पडण्याआधीच म्हणजे या शरीराचं मृत्यू होण्या अगोदरच जे हे कामक्रोध म्हणजे अनेक प्रकारच्या कामना आणि क्रोध आल्यामुळं जे काही कर्मफल निर्माण होतात याला जे समजून घेतो आणि याचे जे उत्पन्न होणारे जे आवेग आहेत याला समजून घेतो आणि सर्व ह्या इंद्रियाला, मनाला, बुद्धीला जो समोहित करू शकतो किंवा त्याला जे आहे त्याच्यावरती विजय प्राप्त करू शकतो असा जो विजय प्राप्त करणारा योगी आहे तोच योगी होय आणि तोच सुखी होय असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. म्हणजे हे ज्ञानयोगीचं आचरण भगवंत सांगत आहेत. यापुढे भगवंत म्हणत आहेत की यो अंत सुखो अंतरात्मा तथा अंतर्ज्योती येवया ख योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतो अधिगच्छते. जो मनुष्य अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला कांकयोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. असा जो मनुष्य आहे तो अंतरात्म्यातच सुखी राहणार आहे. म्हणजे काय करतो तो अंतरात्म्यातच सुखी? म्हणजे अंतर कशाला म्हणलेलं आहे की प्रत्येकाला हे शरीर आहे, जोपर्यंत हे शरीर नष्ट होत नाही तोपर्यंत तो आत्मा जो आहे तो आत्मज्ञान ग्रहण केलेला आहे तो त्या भगवंतामध्ये विलीन होत नाही. जोपर्यंत शरीर आहे
तोपर्यंत तो आत्मा या शरीरासोबतच आहेच. म्हणून जो ज्ञानयोगी मनुष्य आहे तो ज्ञानयोगी महात्मा सर्व कर्म करत असताना त्या फक्त आत्म्यामध्येच आपली दृष्टी ठेवून ह्या कर्माकडे दृष्टी ठेवत नाही आहे, कर्मफलामध्ये दृष्टी ठेवत नाही आणि फक्त याच्यामध्ये आत्मज्ञानामध्येच तो कायमस्वरूपी जो आहे तो दृढ राहतो आणि त्याच्यामध्येच दृढ राहून तो शांत ब्रह्माला म्हणजे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतो. असं या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. लभते ब्रह्मनिर्वाणम ऋषिया छिन्न कल्मक्षा छिन्न द्विधा येतात्मना सर्व भूती ते रथ. ज्याचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्याचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे प्राणीमात्राच्या कल्याणात नित्य तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यामध्ये स्थित असते ते ब्रह्मवेते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. आता ज्ञानयोगीला जे प्राप्त होणारं फल आहे त्याच्याविषयी बघून त्या श्लोकामध्ये सांगत आहेत की जे ज्ञानयोगी महात्मे आहेत ते सर्व कर्मफलापासून निर्लिप्त होतात. का बरं निर्लिप्त होतात? त्यांची दृष्टी जी आहे ते पाहताना ते काय पाहतो की हे जे कर्म करणारा जो आहे ते सर्व कर्म करणारा हे शरीर आहे आणि शरीर हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे. म्हणून तो कर्मफलापासून निर्लिप्त राहतो आणि म्हणून तो त्याचं फक्त काम काय असतं त्या ज्ञानयोग्याचाही सर्व प्राणीमात्राचं कल्याण करायचं हे त्याचं काम असतं. म्हणजे तो कोणत्या नित्यनैमित्तिक कर्म आपले जे आहे ते करत राहतो, परंतु कोणत्या विकर्म म्हणजे कोणते तर इतरांचं वाईट होईल असं कोणतेही कर्म तो करत नाही, तर फक्त चांगलेच कर्म तो करत असतो आणि नित्य जे आहे ते आपल्या आत्मज्ञानामध्ये स्थिर राहतो. असा जो मनुष्य आहे तो परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतो असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. काम क्रोध वियुक्तानाम यतीनाम येत चेतकाम अभिता ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदिता आत्मानाम. काम क्रोध मावळलेले मन जिंकलेले परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले ते तत्वज्ञानी मनुष्य असतात. त्यांना सर्व बाजूनी एकच शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्णपणे दिसतो. आता ज्यांच्या ठिकाणच्या सर्व प्रकारचे काम क्रोध भावना नष्ट झालेले आहेत, ज्यांनी आपल्या मनावरती विजय प्राप्त केलेला आहे, बुद्धीवर ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि आत्मज्ञानामध्ये जे नित्य स्थिर असलेले ज्ञानयोगी भक्त आहेत त्यांना मग काय दिसतं तर सर्व ठिकाणी हे वेगवेगळे मनुष्य त्यांना दिसत नाहीत, तर सर्व ठिकाणी मनुष्याच्या रूपातून त्याला एकाच परब्रह्म परमात्म्याचं अनेक आत्म्याच्या अंशाचं त्याला दृष्टी पडतं आणि त्यामुळं त्यांची दृष्टी जी आहे त्या ज्ञानयोगीची सर्व ठिकाणी एका परब्रह्म परमात्म्याकडेच त्याची दृष्टी असते. म्हणजे सर्व शरीरामध्ये एकच आत्मा राहत आहे याच्याकडेच त्याची दृष्टी असते. म्हणून तो जो महात्मा आहे तो नंतर या शरीर पतनानंतर जो आहे तो त्या परब्रह्म परमात्म्याला म्हणजे भगवंतालाच प्राप्त होतो. बरं, मग आता असा जो ध्यानयोगी आहे तो त्याचं जे ध्येय आहे, जो ध्यानयोगी आहे, ज्ञानयोगीचं नंतर पुढे ध्यानयोगीमध्ये जो नंतर झालेला आहे, ध्यानयोगाचं आचरण करून जो ध्यानयोगी झालेला आहे तो मग त्याचं म्हणलं जाणारं हे शरीर याचा त्याग कसं करतो याच्याविषयी भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. स्पर्शान कृत्वा बहिभयान चक्षुचैवांतरे भ्रो प्राणापाणो खमो कृत्वा नाकाभ्यंतरचारिणो एतेंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्षपरायणा विक्तेच्या भयक्रोध य कदा मुक्ता येवच. तर असा जो मनुष्य आहे तो काय करतो, बाहेरच्या विषयभोगाचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टीभुवयाच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व आपण कम करून ज्यांनी इंद्रिये मन व बुद्धी जिंकली आहेत अशा मोक्षतत्पर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. असा जो ध्यानयोगी मनुष्य आहे, आता या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी परत ज्ञानयोगाच्या साधनेमध्ये स्थिर होऊन जो ध्यानयोगी झालेला आहे अशा ध्यानयोगी महात्म्याचं वर्णन करीत आहेत. तर ध्यानयोगी मनुष्य काय करतो तर एकाच भगवंताच्या स्वरूपाचं, मग ते सगुण साकार असेल, सगुण निराकार आहे किंवा निर्गुण निराकार, त्याचं तो ध्यान करतो. आणि ध्यान करताना कसं करतो, प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम करून किंवा पूर्णपणे एका जागी स्थिर राहून अजपा जप करत करत ध्यान करणं
अजपाजप म्हणजे काय? श्वास मध्ये घेताना एक नाव घ्यायचं, जप करायचं, आणि श्वास बाहेर सोडतानाही जप करायचं. आणि जितका वेळ श्वास घेण्यामध्ये आणि सोडण्यामध्ये लागतो त्या वेळेमध्ये त्या भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करणं, असं हे ध्यानयोगाचं स्वरूप आहे. तर अशा प्रकारे जो ध्यान करत करत नित्य त्याच्यामध्ये विलीन होतो, आणि जेव्हा हे शरीर सोडायचं वेळ आली त्यावेळेला हे ध्यान करत करत अख्खा ध्यानयोगी ह्या आत्म्याचं, सूक्ष्म देहाचं तिथं विसर्जन करतो, आणि तो अख्खा जो मनुष्य आहे, जो महात्मा आहे, तो त्या भगवंतामध्येच विलीन होऊन राहतो, आणि तो कायमस्वरूपी मुक्त होतो. अख्खं या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहे. भोक्तारम यज्ञतपखाम सर्व लोकमहेश्वरम कुरुधम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपाचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर, प्राणीमात्रांचा कुरुध अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी असे तत्वता समजून शांतीला प्राप्त होतो. आता जो भगवंताचा भक्त आहे, भगवंताचं भक्त म्हणजे कोणतं आहे? हे पूर्ण सर्व प्रकारचे योगी हे जे आहेत, सर्व प्रकारचे भगवंताचे भक्तच आहेत. म्हणजे ज्ञानयोगी आहे, कर्मयोगी आहे, भक्तियोगी आहे, ध्यानयोगी आहे, यज्ञ करणारे, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करणारे भक्त आहेत, किंवा भगवंताच्या स्वरूपाला जाणणारे, तत्वता जाणणारे भक्त आहेत. ह्या सर्व प्रकारचे जे आतापर्यंत आपण 9-10 प्रकारचे योग मार्ग आणि भगवंताला प्राप्त करायचे वेगवेगळे 9 ते 10 मार्ग पाहिलो, तर ते सर्व जे आहेत त्या मार्गावर आचरण करणारे जे मनुष्य आहेत, जे महात्मे आहेत, त्यांना भगवंत काय म्हणतात? ते सर्वच माझे भक्तच आहेत, असं भगवंतांचं म्हणणं आहे. मग असे जे भक्त आहेत, या सर्व भक्तांच्या मनामध्ये जी भावना राहते ते सर्वांशी दयाळूपणाची भावना असते, आणि ते सर्वांशी नित्य सरळपणाने, स्वार्थरहित आणि प्रेमभावनानं ते वागतात, आणि सर्वच ठिकाणी एकाच परमात्म्याच्या अंशाला तत्वता जाणून त्यांच्या ठिकाणी ते स्थिर राहतात आणि आपल्या शांतीला प्राप्त होतात. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे कर्मसन्यास योगो नाम पंचमोऽध्याय. अशा प्रकारचे ओंकार स्वरूपी जे भगवंत परमात्मा आहेत त्यांचं वर्णन करणारं असं हे श्रीमद्भगवद्गीता नावाचं एक उपनिषद आहे, ज्याच्यामध्ये ब्रह्मविद्याचं मार्गदर्शन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये अनेक योग मार्गाचं विश्लेषण आलेलं आहे. असं हे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांच्या संवादामधून उत्पन्न झालेलं कर्मसन्यास नावाचं हे 5वा अध्याय इथे समाप्त झालेले आहे. ते भगवान श्रीकृष्णांच्या चरणी, माझे सद्गुरूंच्या चरणी आणि भगवान महादेवांच्या चरणी अर्पण करून इथेच थांबतो. ओम.